हॅलो डिअर स्टुडंट्स, मी गुणवंत माळी स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. सो स्टुडंट्स, नक्कीच तुमचं केमिस्ट्री या विषयाचं प्रिपरेशन झालं असेल आणि हो, केमिस्ट्रीमध्ये आउट ऑफ मार्क्स आणण्यासाठी तुम्ही नक्कीच खूप सुंदर अभ्यास केला असेल. सो चला तर तुमचा हा अभ्यास झालाय की नाही हे चेक करण्यासाठी आपण काही मॉडेल टेस्ट आणलेले आहेत. सो या टेस्ट आज आपण सॉल्व्ह करणार आहोत. या टेस्टमध्ये टोटल 30 MCQs मी तुमच्याकडून सॉल्व्ह करून घेणार आहोत. प्रत्येक MCQ ला सॉल्व्ह करण्यासाठी मी तुम्हाला थोडाफार टाइम देईल आणि बघूया तुम्हाला हे MCQ जमतायत का. आणि स्टुडंट्स, जर MCQ जमत नसतील तर नक्कीच आपण अजून थोडंसं प्रिपरेशन करायची गरज असेल. आणि MCQ जर टपाटप जमत असतील, एकदम पटापट जमत असतील तर प्रिपरेशनचं टेन्शन नाही, पेपर नक्कीच सोपा जाणार, दॅट्स गॅरंटेड. सो स्टुडंट, चला तर आपण मॉडेल टेस्ट 1 ला सॉल्व्ह करूया. ही मॉडेल टेस्ट तुमची पूर्ण सिलेबसवर असणार आहे आणि अशा आपण खूप सारे मॉडेल टेस्ट कंडक्ट करणार आहोत. सो डोंट वरी. सो पहिल्या टेस्टला सुरू करायचं. ओके, चलो, हेअर इज युअर फर्स्ट MCQ स्टुडंट्स, इज ऑन युअर स्क्रीन. मॉडेल टेस्ट 1 आहे, पूर्ण सिलेबस वरती असणार आहे, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. सो पहिला MCQ देऊ. ओके, हेअर इज युअर फर्स्ट MCQ. जस्ट अ सेकंड हा, पहिला MCQ देऊया आपण तुम्हाला. ओके, पेन सिलेक्ट झालाय. दिस इज युअर फर्स्ट MCQ. काय सांगितलंय बघा बरं इथे. येस, रिडेबल आहे ना तुमच्यासाठी. गुड. Which of the following process is concerned with the formation of ether? स्टुडंट बघा, कोणती प्रोसेस आहे की जी इथर बनवते. स्पेसिफिकली इथरच्या तुम्ही काय करायला पाहिजे, जस्ट अ सेकंड. इथरच्या तुम्ही काय करायला पाहिजे स्टुडंट, तर प्रिपरेशन मेथड पाठ करायला पाहिजे. फक्त इथरच्या का तर नाही, सगळ्या फंक्शनल ग्रुपच्या प्रिपरेशन मेथड्स माहीत पाहिजे. कारण की बघा इथे ना तुम्हाला सॉल्व्ह नाही करायचं आहे, तुम्हाला फक्त नाव ओळखायचं आहे. ओके, सो आय होप तुम्ही हे ओळखू शकतात. सो इथरची जी प्रिपरेशन मेथड आहे तुम्हाला ती विचारली आहे. आता इथे जर तुम्ही बघितलं तर पहिली आहे गॅब्रियल थॅलामाइड सिंथेसिस. अमाइन चॅप्टर मध्ये बघायला मिळते. आणि गॅब्रियल थॅलामाइड सिंथेसिस मध्ये आपण काय बनवतो स्टुडंट, तर सिंपल प्रायमरी अमाइन बनवतो. प्रायमरी अमाइन बनवण्यासाठी तुम्ही ही मेथड फॉलो करतात. त्यानंतर कोल्बे सिंथेसिस. कोल्बे कोल्बे रिमर टिमन कोल्बे जवळ भेटते बघा. सो सॅलिसिलिक ऍसिड, सॅलिसिलिक अल्डिहाइड, अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड चॅप्टर. येस, सॅलिसिलिक ऍसिड बनवण्यासाठी आपण कोल्बे सिंथेसिस वापरत असतो. त्यानंतर आहे विलियमसन सिंथेसिस. आठवतं का विलियमसन सिंथेसिस, इथर प्रिपरेशन. येस, ही विलियमसन जी सिंथेसिस मेथड आहे बाळांनो, ही तुमची इथर प्रिपरेशनची मेथड असणार आहे. कोल्बेमध्ये आपण सॅलिसिलिक ऍसिड बनवणार आहे. आणि वर्ड्स सिंथेसिस, ही वर्ड सिंथेसिस कशासाठी वापरतो, तर आपण अल्केन बनवतो स्टुडंट्स. याच्यापासून काय बनवत असतो, अल्केन. आणि तो पण साधा सुद्धा नाही, हायर अल्केन बनवतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे एखादा अल्किल हलाइड असेल, RCl सारखा, समजा मी अल्किल क्लोराइड घेतला, याला आपण सोडियम मेटल सोबत रिॲक्शन करतो आणि सोडियम मेटल सोबत याचे 2 मोल्स रिॲक्ट करतो आणि 2 R वाला ग्रुप तयार होतो बघा, असा अल्केन फॉर्म होतो. ही झाली तुमची कोणती रिॲक्शन, वर्ड्स रिॲक्शन असते. याच्यामध्ये हायर अल्केन आपण बनवत असतो स्टुडंट. ओके, सो ही हायर अल्केन बनवण्याची मेथड आहे. सो इथे तुम्हाला इथर कुठे बनताना मिळतोय आपल्याला, तर दॅट इज ऑप्शन सी इज युअर करेक्ट आन्सर. दॅट इज विलियमसन सिंथेसिस असणार आहे. चला पुढच्या क्वेश्चन कडे जायचं. हेअर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन स्टुडंट. ओके, अरे एक मिनिट हा. ओके, नेक्स्ट स्लाइड आपल्याला सिलेक्ट करायची आहे. ओके, हेअर इज युअर नेक्स्ट स्लाइड. काय असणार आहे बाळांनो क्वेश्चन बघा तुमच्यासाठी. इन विच ऑफ द फॉलोइंग कंपाउंड द OH ग्रुप इज अटॅच टू द sp2 कार्बन. ओके, sp2 कार्बनला कोणता OH ग्रुप अटॅच आहे. sp2 कार्बन म्हणजे कोणता कार्बन, sp2 कार्बन सिंपल असा कार्बन की ज्याला डबल बॉन्ड असला पाहिजे. या कार्बनला आपण sp2 म्हणतो. आणि या कार्बनला काय अटॅच पाहिजे आपल्याला, OH ग्रुप अटॅच पाहिजे. ओके, दॅट इज OH ग्रुप अटॅच पाहिजे. मग आता ओळखता येईल तुम्हाला, एकदम सिंपल आणि सरळ आहे. बघा इथे एक नाव दिसतंय, दॅट इज ऑप्शन सी ला, विनाइल अल्कोहोल. विनाइलचा मिनिंगच काय होतो, तर विनाइलचा मिनिंग असा होतो स्टुडंट, दॅट इज माझ्याकडे जर एखादा डबल बॉन्डेड कंपाऊंड आहे लाईक दिस असा, आणि याचा जर डबल बॉन्डला एखादा हॅलोजन किंवा एखादा अल्कोहोल ग्रुप अटॅच असेल तर मी याला विनाइल म्हणत असतो. ओके, वी कॉल्ड इट ॲज अ विनाइल. याच्यासोबत अजून एक पोझिशन असते बघा, अलिलिक, व्हिनिलिक असे शब्द पण ऐकले असतील तुम्ही. अलिलिक पोझिशन, येस, व्हिनिलिक पोझिशन ऐकलं असेल ना. असं अलिलिक आणि व्हिनिलिक मधला फरक तुम्हाला माहित पाहिजे. समजा माझ्याकडे डबल बॉन्डेड कार्बन आहे आणि ह्या डबल बॉन्डेड कार्बनचा पुढचा कार्बन
डबल बॉन्डेड कार्बनच्या पुढचा कार्बन. जो सिंगल बॉन्डेड आहे अशा कार्बनला आपण कोणता कार्बन म्हणतो? sp3. हा sp3 असतो आणि या कार्बनला आपण म्हणतो अलिलिक. ओके, वी कॉल्ड इट ॲज अ अलिलिक. आणि अशा कार्बनला जो OH अटॅच असेल तर याला अलिलिक अल्कोहोल म्हणायचं. आणि डबल बॉन्डच्या कार्बनला जर OH ग्रुप अटॅच असेल तर त्याला आपण व्हिनिलिक बोलणार. सो अलिलिक आणि व्हिनिलिक मधला फरक कळाला आहे. डबल बॉन्डच्या कार्बनच्या पुढचा कार्बन अलिलिक आणि डबल बॉन्डचा कार्बन व्हिनिलिक. डबल बॉन्डचा कार्बन आहे, मग डबल बॉन्डचा कार्बन म्हणजे कोणता कार्बन? sp2. सो sp2 ला अटॅच असलेला अल्कोहोल कोणता असेल? मग व्हिनिलिक अल्कोहोल असेल. हे तुमच्या क्लासिफिकेशन मध्ये दिलेलं आहे. एकदम शांत डोक्याने क्लासिफिकेशन वाचायचं, जमून जाईल. चला पुढच्या क्वेश्चन कडे जायचं स्टुडंट. हेअर इज अवर नेक्स्ट क्वेश्चन. ओके, बघा क्वेश्चन दिसतोय तुम्हाला. फेनॉल. फेनॉलची रिॲक्शन दिसते मला ही. फेनॉल व्हेन हीटेड विथ अ नायट्रेटिंग मिक्सचर. नायट्रेटिंग मिक्सचर, नायट्रेटिंग मिक्सचर, पटकन पटकन काय असतो नायट्रेटिंग मिक्सचर? यस, कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड H2SO4 अँड कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड, याला म्हणायचं नायट्रेटिंग मिक्सचर. काय म्हणायचं? नायट्रेटिंग मिक्सचर. मी याला कसं लक्षात ठेवतो माहिती का? सल्फ्युरिक ऍसिड इज अ किंग ऑफ ऍसिड. ओके, तो किंग येतं, हिला क्वीन करून टाकायचं. दिस इज अ क्वीन ऑफ ऍसिड. ओके, वरती किंग आहे, खाली क्वीन आहे. किंग क्वीन एकत्र आले, काहीतरी जन्माला घालणार, दोघं मिळून बनवतात NO2 ग्रुप. कोणता ग्रुप बनवतात? NO2 ग्रुप बनवतात. म्हणजे या दोघांपासून कोण बनतं? NO2 ग्रुप बनतं. मग जेव्हा पण नायट्रेटिंग मिक्सचर असा शब्द येईल तर कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, कॉन्सन्ट्रेटेड HNO3, दोघांचं कॉम्बिनेशन झालं, NO2 ग्रुप अटॅच होणार. आता इन केस ऑफ फेनॉल, फेनॉल सोबत हे दोघं रिॲक्ट होत आहे, तर फेनॉल काय असणार आहे? बेन्झिन रिंग, त्याला OH, याचं दुसरं नाव फेनॉलचं दुसरं नाव बेन्झेनॉल. बेन्झेनॉल, यस. आणि अजून एक नाव सांगता येईल? यस यस, कमेंट मध्ये टाकायचंय. फेनॉलचं दुसरं नाव सांगायचंय. कोण कोण सांगेल? मी तर एक सांगितलं, बेन्झेनॉल, फेनॉल. अजून एक नाव आहे, याला ऍसिड लावतात शेवटी. ऍसिड कुठलं तरी असं आहे बघा, मी शॉर्टकट मध्ये लिहून देतो, तुम्ही मला फक्त याचा फुल फॉर्म सांगायचा. CA. कोणतं ऍसिड आहे हे? ओके, या फेनॉल सोबत आपण रिॲक्शन केली नायट्रेटिंग मिक्सचरची. ओके, आता मी इथे पूर्ण नाही लिहित, मी फक्त नायट्रेटिंग मिक्सचर असं लिहितो. ओके, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. तर प्रॉडक्ट काय मिळतो? नायट्रेटिंग मिक्सचर स्ट्रॉंगली याच्यासोबत रिॲक्ट होतं वळांनो, आणि प्रॉडक्ट असा काहीतरी देतो. दॅट इज OH ग्रुप. ऑर्थोला पण NO2 ग्रुप येतो, पॅराला पण NO2 ग्रुप येतो, आणि परत या ऑर्थोला पण NO2 ग्रुप येतो. सो याचं नाव काय झालं? हा झाला 1 2 3 4 5 6. सो 2 4 6, 2, 4, 6, 3 वेळेस नायट्रो ग्रुप आहे. सो ट्राय नायट्रो. आणि हा बेन्झीन विथ OH, दिस इज कॉल्ड अ फेनॉल. काय प्रोडक्ट मिळाला पाहिजे तुम्हाला? दॅट इज ऑप्शन आहे का? यस, ऑप्शन C इज द करेक्ट वन. 2 4 6 ट्राय नायट्रो फेनॉल मिळतोय. याचं दुसरं नाव, जसं याचं दुसरं नाव आहे तसं याचं दुसरं नाव आहे. प्रत्येकाला काहीतरी कॉमन नेम असतं ना, चिंटी, पिंकी, बबल्या, गोट्या, घरामध्ये काहीतरी म्हणतो ना आपण. सो सिमिलर टू दॅट 2 4 6 ट्रायनायट्रोफेनॉलला प्रेमाने म्हटलं जातं वळांनो पिक्रिक ऍसिड. काय म्हणता याला? पिक्रिक ऍसिड. सो फेनॉलला पिक्रिक ऍसिड मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर किंग आणि क्वीन लागतो, दॅट इज नायट्रेटिंग मिक्सचर लागतो. चल नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. हिअर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन. हाणून काढा पटकन क्वेश्चनला, एका मिनिटात फोडून टाकायचा आहे. एकदम सोपा क्वेश्चन आहे, IUPAC चा क्वेश्चन आहे. डाय आयसोप्रोपिल कीटोन. डाय आयसोप्रोपिल, डाय म्हणजे काय? दोन. आयसोप्रोपिल, दोन वेळेस आयसोप्रोपिल आहे आणि कीटोनिक ग्रुपला अटॅच आहे. आलंच पाहिजे पटकन, फास्ट. जमताय नाही, जमलंच पाहिजे. ओके, क्या बात आहे. चलो, डाय आयसोप्रोपिल कीटोन काय असणार आहे बाळांनो? बघा, पहिले मी तुम्हाला स्ट्रक्चर काढून देतो, तर नाव ओळखायचं. ज्यांना डिफिकल्टी येते त्यांना. आयसोप्रोपिल ग्रुप जमतो, CH3 CH3 आयसोप्रोपिल. किती वेळेस आहे? दोन वेळेस आहे. आणि कोणाला अटॅच आहे? कीटोन C डबल बॉन्ड कीटोन. ओके, CH3 झाला तुमचा. दिस इज आयसोप्रोपिल ग्रुप. आयसोप्रोपिल ग्रुप आणि कीटोन आहे. आयसोप्रोपिल ग्रुप, डाय आयसोप्रोपिल कीटोन. नाव सांगा IUPAC. IUPAC नेम एकदम सोपं सरळ आहे. पटकन
फंक्शनल ग्रुप काय कीटोन कुठून जवळ पडतोय, दोघं साईड सेम आहे सर, 1 2 3 4 5. सो 2 ला काय अटॅच आहे मिथाइल, 4 ला काय अटॅच आहे मिथाइल, सो 2 4 डायमिथाइल. ओके 2 4 डायमिथाइल. आणि किती कार्बन आहे चेन मध्ये 5, सो पेंटेन. आणि 3 ला ओन आहे, मग आपण असं म्हणणार 2,4 डाय मिथाइल, 2,4 डाय मिथाइल. त्यानंतर किती कार्बन होते 5, सो पेंटेन. ओके पेंट म्हणा, पेंटेन म्हटलं तरी चालतं. ओके पेंटेन. ई काढला डॅश, किती नंबरला सीओ ग्रुप आहे 3 नंबरला 3. आणि आपण कीटोन आहे म्हणून काय लावतो ONE. सो याचं नाव झालं 2,4 डायमिथाइल पेंटेन 3 ओन. आहे का ऑप्शन मध्ये? येस, ऑप्शन सी इज द करेक्ट वन. ओके तुम्ही म्हणणार सर सगळे आन्सर सीच येत आहेत का? असं नाही बाळांनो, ते योगायोगाने येत आहेत, मी नाही काही करू शकत. चला पुढच्या क्वेश्चन कडे जायचं. सो गेस मारणारे आता भयानक आहे. पुढचं ऑप्शन डायरेक्ट सी. काही असो सरजी, आम्ही सीच बोलणार. नाही ना? ओके. इथॅनॉल प्लस एक्स सेमी कार्बॅझोन बनवतोय, तर तो एक्स काय असेल असं विचारलंय. एकदम सरळ, अमाइन्स मध्ये एकदम सरळ क्वेश्चन दिलेला आहे. सेमी कार्बॅझोन, ऑक्झाईम सेमी कार्बॅझोन, फिनिल सेमी कार्बॅझाइड असे कंपाऊंड्स तुमच्या टेक्स्टबुक मध्ये बनवलेले दिलेले. राईट साइडला अमाइन्स मध्ये एक छोटासा पिंक कलरचा चार्ट आहे बाळांनो, तिथे तुम्ही रीड करू शकता. सो इथॅनॉल विथ एक्स. आता इथं तुम्हाला काय विचारलेलं आहे, एक्स काय असणार आहे. सो एक्स काय असेल बाळांनो, सेमी कार्बॅझोन बनवायचं आहे ना, तर सेमी कार्बॅझाइड लागेल. काय लागेल? सेमी कार्बाझाइड हा लागणार आहे. मग सेमी कार्बॅझाइड आहे का तुमच्याकडे? याच्यापैकी ओळखता येतो तुम्हाला? हा तर फिनाइल वाला, त्यानंतर हा हायड्रॉक्झिल अमाइन आहे. ओके हायड्राझाईन आहे. दिस इज अ, उरला कोण? हाच ना, ऑप्शन बी इज द करेक्ट. दिस इज अ सेमी कार्बॅझाइड. सेमी कार्बॅझाइड ज्यावेळेस अल्डिहाइड सोबत रिॲक्ट करेल काय बनवेल? सेमी कार्बॅझोन. मग कुठलाही कार्बोनिल कंपाऊंड ज्यावेळेस असतो असा, तर ही रिॲक्शन तुम्ही शिकला पण असाल बघा. चला मी हायड्रॉक्झिल अमाइनची दाखवतो तुम्हाला. याच्यासोबत समजा अल्डिहाइड असेल किंवा कीटोन असेल, तुम्ही हायड्रॉक्झिल अमाइन घेतला बाळांनो, तर तो असा असतो ना, NH2 आणि OH. हा तुमचा हायड्रॉक्झिल अमाइन. याला ज्यावेळेस रिॲक्ट करणार तर कार्बोनिलचा O आणि हा H2 असा इथून H2O लॉस होतो आणि असा काहीतरी कंपाऊंड बनतो तुमचा. C डबल बॉन्ड H2 निघून गेला, उरला काय? N आणि OH. या कंपाऊंडचं नाव तुम्हाला माहिती पाहिजे. नसेल माहित तर अमाइन्स चॅप्टर खोलायचा. राईट साईडच्या पेजला वरती टॉपला पिंक कलरचा चार्ट आहे, तिथे शोधत बसायचं, तिथे सापडेल पक्का. ओके नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. हेर इज अवर नेक्स्ट क्वेश्चन. चूज द इनकरेक्ट पेअर फ्रॉम द फॉलोइंग. तुम्हाला इनकरेक्ट पेअर विचारली आहे. इनकरेक्ट पेअर म्हणजे काय? चुकीची जोडी. चुकीची जोडी काय विचारली बघा. NN डायमिथाइल 2 अमाइन टर्शरी अमाइन आहे का? पहिल्यांदा अमाइन्स क्लिअर पाहिजे. अमाइन हे अमोनियाचे डेरिव्हेटिव्ह आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जर घेतला NH3 तर हा झाला अमोनिया. एक हायड्रोजन काढून एक अल्किल ग्रुप लावला, म्हणजे एक हायड्रोजन कमी केला, एक अल्किल ग्रुप लावला, तर हा झाला प्रायमरी अमाइन. दोन हायड्रोजन काढून दोन अल्किल ग्रुप लावले बाळांनो आपण R आणि R, तर हा झाला तुमचा सेकंडरी अमाइन. आणि तिघही हायड्रोजन काढून जर आपण 3 अल्किल ग्रुप अटॅच केले तर हा झाला तुमचा टर्शरी अमाइन. टर्शरी अमाइनचं नाव ओळखणं एकदम सिंपल आहे. याच्यात कुठला तरी एक ग्रुप हा मोठा असतो, मग त्याला आपण अमाइन मध्ये लिहितो. कसं लिहितो त्याला? अमाइन सोबत लिहितो. आणि उरलेले जे दोन ग्रुप असतात त्या दोन ग्रुपला आपण असं लिहितो, N विथ दिस अल्किल ग्रुप, म्हणजे N अल्किल. त्यानंतर हा सुद्धा असा लिहितो आपण N अल्किल. जर सारखे असेल तर दोघे एक साथच लिहिणार, म्हणजे आपण असं लिहिणार N, N अल्किल डाय अल्किल असं लिहिणार, जर दोघं सेम अल्किल ग्रुप असतील तर. ओके सो इथे ओळखणं किती सोपं आहे बघा. NN आला म्हणजे या नायट्रोजनला 2 अल्किल ग्रुप आहेत, आणि अजून एक अमाइन आला याचा अर्थ या नायट्रोजनला 3 अल्किल ग्रुप आहेत. मग आता इथे दिसतंय का बघा बरं, NN डायमिथाइल म्हणजे 2 अल्किल ग्रुप तर आहेच, आणि 2 अमाइन म्हणजे तिघं पण अल्किल ग्रुप आहेत. सो हा टर्शरी अमाइन आहे. दिस इज युअर करेक्ट पेअर. N इथाइल, N मिथाइल, सायक्लोपेंटेन अमाइन. अरे हा पेंटेन अमाइन पण आला, N इथाइल पण आला, N मिथाइल पण आला. यस इट्स अ टर्शरी अमाइन. NN डायमिथाइल. ओके NN डायमिथाइल, दोन वेळेस मिथाइल ग्रुप आहे
आणि टर्शरी ब्युटिल अमाइन, अरे हा अमाइन पण आहे म्हणजे हा परत टर्शरी अमाइन आहे. उरला काय रे बच्चा पार्टी, पटकन आन्सर सांगायचंय. उरला सर डी, टर्शरी ब्युटिल अमाइन. इथे फक्त अमाइन ग्रुप आहे, यांना कोणी नाही. मग हा टर्शरी अमाइन येईल का, नाही. इथे फक्त अमाइन म्हणजे एकच ग्रुप आहे, सो हा झाला तुमचा प्रायमरी अमाइन. जर याच्या पुढे असं काहीतरी आलं असतं, यन मिथाईल इथाईल प्रोपाईल जे काय आलं, समजा अल्काईल कुठला पण एक ग्रुप आला तर हा सेकंडरी झाला. जर परत एकदा यन आला आणि अल्काईल आला तर हा काय झाला असता, टर्शरी झाला असता. यन यन अँड टर्शरी, लाईक दिस. असं तुम्हाला सॉल्व्ह करायचं. सो इथे करेक्ट आन्सर काय असेल तुमचा, ऑप्शन डी, दिस इज अ रॉंग पेअर. ओके, टर्शरी ब्युटिल ग्रुप काढता येतो ना, CH3C, CH3, CH3 अँड NH2. ओके, सो नायट्रोजनला एकच अल्किल ग्रुप अटॅच आहे, सो हा तुमचा प्रायमरी अमाइन असेल, टर्शरी अमाइन नाही. चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया बच्चा पार्टी आपण. हिअर इज अवर नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग कॅन नॉट बी हायड्रोलाइज फर्दर इनटू स्मॉलर युनिट. बायोलॉजीचा क्वेश्चन आहे आणि बायोलॉजी दिगंबर सर तुम्हाला कसं शिकवतात हे मला खूप चांगलं माहिती आहे, त्यामुळे तुम्हाला गॅरंटेड क्वेश्चनचं आन्सर आलंच पाहिजे. जमणार ना बच्चा पार्टी, फोडून टाका बरं. आणि नसेल येत ना, मी एक शॉर्ट फॉर्म शिकवतो, एवढा छान शॉर्ट फॉर्म आहे ना, तुम्हाला आलाच पाहिजे. म्हणजे तुम्ही म्हणणार की अरे इससे बढ़िया कुछ नहीं था. ओके, सो सांगा पटकन काय असेल याच्यामध्ये. कोण फर्दर हायड्रोलाइज होत नाही, विच वन इज नॉट फर्दर हायड्रोलाइज. जमणार नाही, जमत आहे. ओके, चलो बघूया आपण कसं सॉल्व्ह करायचं याला. तर मी पहिल्यांदा तुम्हाला दोन गोष्टी शिकवून देतो. तुमचं जे हायड्रोलाइज होण्यासारखे जे कार्बोहायड्रेट्स असतात, हे 3 प्रकारचे कार्बोहायड्रेट आहे तुमच्याकडे, हे तर माहिती आहे तुम्हाला. ओके, कोणकोणते कार्बोहायड्रेट आहे बाळांनो तुमच्याकडे. एकाला तुम्ही म्हणतात मोनो सॅकराइड, बरोबर ना, मोनो सॅकराइड. दुसरा असतो बाळांनो तुमचा ऑलिगो सॅकराइड आणि तिसरा असतो तुमचा पॉलीसॅकराइड. बरोबर आहे स्टुडंट, मोनो, ऑलिगो आणि पॉली. मोनो म्हणजे काय, ज्यांच्याकडे फक्त एकच शुगर युनिट असतो. ओके, एकच शुगर युनिट असतो त्याला आपण मोनोसॅकराइड म्हणतो. फॉर एक्झाम्पल असतं आपल्याकडे ग्लुकोज, फ्रुक्टोज, सुक्रोज. येईल का याच्यामध्ये, नाही, हो नाही, पटकन आन्सर करायचंय. ग्लुकोज, फ्रुक्टोज, सुक्रोज येईल का नाही, बघूया येईल का नाही. ओके, रायबोज येईल का, ते येईल. रायबोज बघा, रायबोज हा मोनोसॅकराइड आहे, हा फर्दर हायड्रोलाइज होत नाही. मग हायड्रोलाइज कोण होतं, तो ऑलिगोवाले हायड्रोलाइज होतात, पॉलीवाले हायड्रोलाइज होतात. ऑलिगोमध्ये तुमचे 2 टाईप पडतात, सॉरी 3 टाईप तुम्हाला दिलेले आहे. ते 3 टाईप कोणते स्टुडंट, तर पहिला असतो डायसॅकराइड, एक असतो ट्रायसॅकराइड आणि एक असतो टेट्रासॅकराइड. आता यांना कसं लक्षात ठेवायचं ते समजून घ्या. मोनो, डाय, ट्राय आणि टेट्राला. डायसॅकराइड मध्ये एक्झाम्पल सांगतो, ते लक्षात ठेवायचं. सोपं सोपं एक्झाम्पल, एका मुलीचं नाव आहे छानसं सू, सू, मा आणि ला. काय लक्षात ठेवणार, सू, मा, ला. हे डायसॅकराइड आहे. सू म्हणजे सुक्रोज, मा म्हणजे माल्टोज, ला म्हणजे लॅक्टोज. सू, मा, ला, सुक्रोज, माल्टोज, लॅक्टोज. हे डायसॅकराइड आहे, म्हणजे 2 शुगर युनिट देणार. कोणते 2 शुगर युनिट देणार, तर सुक्रोज देतो ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज, ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज. माल्टोज काय देतो बाळांनो, लॅक्टोज काय देतो. आता हे तुम्हाला बायोमॉलिक्युल्स मध्ये शोधायचं आहे, मी सांगणार नाही, कारण की थोडं काम तुम्ही केलं ना तर तुमच्या जास्त लक्षात राहील. सुक्रोज मी सांगितलंय, ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज. ट्रायसॅकराइड मध्ये लक्षात कसं ठेवायचंय बघा, ही जी सुमाला होती, हिची मोठी बहीण इथं दिलेली आहे, हिची मोठी बहीण असते रॅफिनोज. रॅफी लक्षात ठेवायचं, रॅफी. ओके, सुमालाची मोठी बहीण रॅफी, रॅफीवरून रॅफिनोज ओळखून घेणार तुम्ही. आणि सुमाला ही डायसॅकराइड आहे, म्हणजे 2 शुगर युनिट देते. तशी ही रॅफी आहे, ही रॅफी 3 शुगर युनिट देते आणि ही थोडीशी भयानक आहे. ही अशी गर्लफ्रेंड आहे, कसा शब्द लक्षात ठेवतोय बघा मी, ही अशी गर्लफ्रेंड आहे की जी गालात मारते. ओके, ही अशी गर्लफ्रेंड आहे की जी काय करते बाळांनो, गालात मारते. मग रॅफी
3 शुगर युनिट देते, म्हणून त्याला ट्रायसॅकराइड म्हणतो आपण. आणि कोणती असणार आहे? ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि जीए म्हणजे गॅलॅक्टोज. काय असणार आहे? जीए म्हणजे गॅलॅक्टोज. म्हणजे रॅफी ही अशी गर्लफ्रेंड आहे की जी गालात मारते ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि गॅलॅक्टोज. गर्लफ्रेंड गालात मारणारी. रॅफीची मोठी बहीण टेट्रासॅकराइड वाली. रॅफीची मोठी बहीण इथेच आहे बघा, स्टॅची. रॅफीची मोठी बहीण कोण? स्टॅची. सो सुमाला 2 शुगर युनिट, सुमालाची मोठी बहीण रॅफी 3 शुगर युनिट, रॅफीची मोठी बहीण स्टॅची 4 शुगर युनिट. मग ही स्टॅची कशी लक्षात ठेवायची? रॅफी अशी गर्लफ्रेंड होती की एकदा गालात मारायची, स्टॅची अशी गर्लफ्रेंड आहे की जी दोनदा गालात मारते. म्हणजे ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज प्लस 2 वेळेस गालात. अरे बापरे. म्हणजे इकडून पण ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि 2 वेळेस गालात मारणार म्हणजे 2 गॅलॅक्टोज. सो टोटल काय झालं? 4 झाले का? 1 2 3 आणि 4 शुगर युनिट. मग स्टॅची 4 शुगर युनिट देते, रॅफी 3 शुगर युनिट देते, सुमाला 2 देतात. मग सु मध्ये सुक्रोज गर्लफ्रेंड, माल्टोज, लॅक्टोज तुम्ही शोधायचं, होमवर्क आहे आणि कमेंट मध्ये टाकायला विसरायचं नाही. ओके, हे झाले ऑली. आणि त्यानंतर पॉलिसॅकराइड मध्ये तर तुम्ही आरामशीर सांगू शकतात ना बाळांनो, स्टार्च वगैरे एक्झाम्पल देऊ शकतात. स्टार्च आहे, ओके, स्टार्च आहे. त्यानंतर काय? सेल्युलोज आहे. ओके, स्टार्च आहे, सेल्युलोज आहे. हे तुमचे पॉलिसॅकराइडचे एक्झाम्पल असणार आहे, ते तुम्ही आरामशीर करू शकतात. ओके, आय होप तुम्ही कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन नीट वाचणार. ओके, चलायचं पुढच्या क्वेश्चनकडे. चल नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. हेअर इज अवर नेक्स्ट क्वेश्चन. बायोमॉलिक्युलचाच क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्ट्रक्चर रिप्रेझेंट द यल कॉन्फिगरेशन? बर, कोणता यल कॉन्फिगरेशन दाखवतो? याच्यासारखा सोपा क्वेश्चन नसतो का या? हा सगळ्यात सोपा आहे. यल कॉन्फिगरेशन ओळखायचं आहे पटकन फास्ट मध्ये. याच्यासारखा सोपा काही नसतो. यल कसा ओळखायचा ते सांगतो बघा. झालाय आन्सर? पक्का? बघा करेक्ट आहे का. यल कॉन्फिगरेशन कसं ओळखायचं? हा जो दिलेला कंपाऊंड आहे, या कंपाऊंड मध्ये खाली दिसतोय तुम्हाला CH2OH ग्रुप. त्याच्या वरचा कार्बन म्हणजे हा कार्बन बघायचा. याला आपण पेनल्टिमेट कार्बन म्हणतो. पेनल्टिमेट याचा अर्थ सेकंड लास्ट, खालून 2 नंबरचा. ओके, पेनल्टिमेट. या पेनल्टिमेट कार्बनला जो OH ग्रुप अटॅच आहे तो कोणत्या साईडला आहे? जर तो राईट साईडला असेल तर हा आर कॉन्फिगरेशन वाला आहे, आणि जर तो लेफ्ट साईडला असेल तर तो यल कॉन्फिगरेशन वाला आहे. मग इथे जो दिसतोय मला तो राईट साईडला म्हणजे हा आर कॉन्फिगरेशन आहे. खालून 2 नंबरचा म्हणजे हा कार्बन, याचा OH ग्रुप पण मला राईट साईडला दिसतोय म्हणजे हा पण आर कॉन्फिगरेशन. CH2OH खालून 2 नंबरचा, याचा OH ग्रुप राईट साईडला आहे म्हणजे हा पण आर कॉन्फिगरेशन. इकडे बघा CH2OH ग्रुप वरचा, इथे सेकंड लास्ट इकडे OH ग्रुप हा लेफ्ट साईडला आहे म्हणून हा यल कॉन्फिगरेशन. CH2OH वरती आला, OH ग्रुप कुठे आहे? राईटला की लेफ्टला आहे? लेफ्टला आहे ना. सो हा पण झाला यल कॉन्फिगरेशन. मग कोण कोण यल कॉन्फिगरेशन देत आहे? 4 आणि 5 नंबर आहे का ऑप्शन मध्ये? आहे. ऑप्शन डी इज द करेक्ट. ओके, इंक आपण चेंज करून घेऊ. ऑप्शन डी इज द करेक्ट. 4 and 5 इज शोइंग द एल कॉन्फिगरेशन. कळलं? असा क्वेश्चन आला तर सोडवता येईल पक्का. चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया स्टुडंट आपण. हेअर इज अवर नेक्स्ट क्वेश्चन. परत बायोमॉलिक्युलचा क्वेश्चन आहे. आयडेंटिफाय द करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. ओके, रिड्युसिंग, नॉन रिड्युसिंग, रिड्युसिंग, नॉन रिड्युसिंग, रिड्युसिंग, नॉन रिड्युसिंग. पूर्ण बायोमॉलिक्युल मध्ये फक्त एक शुगर दिलेली आहे जी नॉन रिड्युसिंग आहे. पूर्ण बायोमॉलिक्युल एकच नॉन रिड्युसिंग शुगर आहे आणि ती ओळखून घ्यायची. आय होप त्याला इन्व्हर्ट शुगर पण म्हणतात तुम्ही. कोणती आहे? करेक्ट आन्सर आलं? ओके, जमलं? चलो, द करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी. सुक्रोज इज अ नॉन रिड्युसिंग शुगर. काय असणार आहे स्टुडंट करेक्ट आन्सर? सुक्रोज इज अ नॉन रिड्युसिंग शुगर असणार आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. हेअर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन. हाफ लाईफ पीरियड. ओके, हाफ लाइफ सीके, केमिकल काइनेटिक्स. चलो बताओ, सक्सेस सोपा क्वेश्चन है आपका. बताओ आंसर जल्दी से. जमतंय का? पटकन आंसर सांगायचंय. सोपा सोपा क्वेश्चन आहे, जमलंच पाहिजे. फास्ट घ्या, टाइम घ्या. तोपर्यंत मी पाणी पितो.
जमतंय? फास्ट फास्ट, एवढा टाइम नाही लागत. जमलंय? ओके, चलो सॉल्व करूया आपण फटाफट. बच्चा पार्टी बघा, हाफ लाईफ पिरियड ऑफ द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन काय दिलेली आहे? हाफ लाईफ दिलाय 69.6. दिस इज अ टी हाफ. आणि व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ रेट कॉन्स्टंट? रेट कॉन्स्टंट आणि हाफ लाईफ फर्स्ट ऑर्डर साठी रिलेशन तुमचं पाठ असावं. के इज इक्वल टू, दिस इज अ रेट कॉन्स्टंट आणि हाफ लाईफचा फॉर्म्युला काय? 0.693 अपॉन टी हाफ, हा तुमचा फॉर्म्युला आहे. बरोबर? हा, मग कशा पद्धतीने सॉल्व करणार? 0.693 अपॉन हाफ लाईफ काय होता? 69.3. दोघांना इक्वल इक्वल करून घ्या. 0.2 डिजिट इकडे सरकवून घ्या. 69.3 इंटू 10⁻². पॉईंट राईटला गेला म्हणून पॉवर मायनस झाली. 2 पॉवर मायनस 10⁻². अपॉनला काय आहे? 69.3. कॅन्सल झाला. आन्सर काय आलं? 10⁻². म्हणजेच काय रे स्टुडंट? 0.01. सो आहे का ऑप्शन मध्ये 0.01? येस सर जी, ऑप्शन बी इज द करेक्ट वन. चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. हियर इज अवर नेक्स्ट क्वेश्चन. फॉर अ पर्टिक्युलर रिएक्शन द सिस्टम ॲब्सॉर्ब 500 जूल ऑफ हीट. हीट सिटी, केमिकल थर्मोडायनामिक्स. जमलाच पाहिजे, बेसिक क्वेश्चन आहे. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स साठी. ओके, for a particular reaction system absorb 500 joule of heat and does a equivalent work on the surrounding वरती वर्क करताय. ओके, द चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम. सिस्टीमची एनर्जी कशी चेंज होईल? ज्या स्टुडंटला येत नाही त्यांनी लक्ष द्यायचं व्यवस्थित. बाकीच्यांनी आन्सर सांगितलं तरी काही हरकत नाही. सो ही एक तुमची सिस्टीम आहे बाळांनो. काय आहे? सिस्टीम आहे. सिस्टीम काय करते? कधी कधी हीट लॉस करते. हीट काय करते? लॉस करते. हीट लॉस केली जाते किंवा शब्द असा असतो इव्हॉल्ड, हीट इव्हॉल्ड, हीट लॉस, हा असे शब्द असतात. आणि कधी कधी हीट गेन केली जाते. हीट गेन केली जाते. ओके, ज्यावेळेस सिस्टीमने हीट गेन केली तर ती हीट पॉझिटिव्ह घ्यायची आणि सिस्टीमने हीट लॉस केली, इव्हॉल्ड केली, प्रोड्यूस झाली तर ती हीट तुमची निगेटिव्ह असणार आहे. ओके, दुसरं, सिस्टीमने सराउंडिंग वरती वर्क केलं. वर्क ऑन सराउंडिंग. सिस्टीमने जर सराउंडिंग वरती वर्क केलं म्हणजे तुम्ही स्वतःला सिस्टीम समजायचं आणि तुमच्या शेजारचा सराउंडिंग समजायचं. आणि सिस्टीमने सराउंडिंगचे हातपाय दाबून दिले म्हणजे सिस्टीमने सराउंडिंग वरती वर्क केलं तर ते चांगलं वर्क नाहीये, ते वर्क निगेटिव्ह आहे. मग त्यावेळेस त्या वर्कला निगेटिव्ह घ्यायचं. आणि सराउंडिंगने सिस्टीमचे म्हणजे त्याने तुमचे हातपाय दाबून दिले, दॅट इज सराउंडिंगने सिस्टीम वरती काम केलं तर ते एकदम छान वर्क आहे. दॅट वर्क इज कन्सिडर टू बी द पॉझिटिव्ह. फक्त हीट आणि वर्क दोघांना कन्सिडर करत असताना युनिट नीड बघायचं. जसं जूल आहे, इथे पण जूल आहे. कधी कधी जूल किलो जूल दिलं जातं, ते काळजीपूर्वक सॉल्व्ह करायचं. ओके, आता इथे शब्द काय बघा, फॉर अ पर्टिक्युलर रिएक्शन सिस्टीम ॲब्सॉर्ब. सिस्टीमने ॲब्सॉर्ब केली म्हणजे हीट घेतली, मग हीट पॉझिटिव्ह झाली. 500 जूल पॉझिटिव्ह आहे. ओके, डज अ वर्क इक्विव्हॅलेंट टू द 300 जूल ऑन इट्स सराउंडिंग. सराउंडिंग वरती वर्क केलं, चांगलं वर्क नाहीये, -300 जूल. द चेंज इन इंटरनल एनर्जी. मग इंटरनल एनर्जी किती झाली? दोघांची ऍडिशन करा. 500 + -300, 200 उत्तर येतं आमच्याकडे मॅथ्स मध्ये. तुमच्याकडे काय येतं माहित नाही मला, बट 200 आलं पाहिजे नाही का? ओके, चला पुढच्या क्वेश्चन कडे जायचं. हेयर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन स्टुडंट. चला. ओके, विच ऑफ द फॉलोइंग रिएक्शन डेल्टा एस. डेल्टा एस म्हणजे काय? एंट्रॉपी ना. सिटीचा क्वेश्चन आला परत. राग आला काय पेनाला? ओके, एंट्रॉपी काय असणार आहे? पॉझिटिव्ह निगेटिव्ह विचारली. हा, एंट्रॉपी निगेटिव्ह. एंट्रॉपी म्हणजे डिसऑर्डर इन द मॉलिक्यूल, अस्तव्यस्तपणा. ओके, एंट्रॉपी कशी ओळखायची ते पहिल्यांदा सांगतो, मग तुम्ही आन्सर सांगू शकता. जर बाळांनो सॉलिड आहे आणि त्याचा लिक्विड झाला किंवा लिक्विडचा गॅस झाला तर एंट्रॉपी पॉझिटिव्ह झाली. एंट्रॉपी पॉझिटिव्ह झाली. आणि हीच कंडिशन जर रिव्हर्स आहे, हीच कंडिशन जर रिव्हर्स आहे म्हणजे गॅसचा लिक्विड होतोय किंवा लिक्विडचा सॉलिड होतोय तर एंट्रॉपी ही निगेटिव्ह झाली. एंट्रॉपी काय झाली? निगेटिव्ह झाली. उलट आलं की एंट्रॉपी निगेटिव्ह, पुढे गेलं की एंट्रॉपी पॉझिटिव्ह.
कधी कधी दोघं साईडला फेज सेम असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल असं पण दिलं जातं H2 आहे, गॅसियस आहे, इट गिव्स 2H विच इज ऑल्सो गॅसियस. मग इथे आपलं डोकं काम नाही करत. का बरं सर? इकडे पण गॅस दिसतोय, इकडे पण गॅस दिसतोय, मग काय करायचं? तर एकदम सोपं, इकडे 1 मोल होता, काही नाही म्हणजे 1 मोल होता, त्याचे 2 झाले, एकाचे 2 झाले म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स, नंबर ऑफ मोल्स वाढले, तर त्यावेळेस एंट्रॉपी ही पॉझिटिव्ह झाली. एंट्रॉपी ही पॉझिटिव्ह झाली. ओके, असं ओळखायचं. मग आता इथे तुम्हाला दिलेल्या ऑप्शन मध्ये बघा बरं, पहिल्यांदा जर तुम्ही नीट बघितलं तर लक्षात येईल, सर जे हा लिक्विड होता त्याचा लिक्विड आणि गॅस झालाय, मग एंट्रॉपी कशी असेल? पॉझिटिव्ह असेल. गॅस होता त्याचा गॅसच आहे, पण 1 मोल होता त्याचे 2 मोल झाले, म्हणून एंट्रॉपी कशी असेल? पॉझिटिव्हच असेल. 2H2 हा काय होता? गॅस म्हणजे दोघं रिएक्टंट गॅस होते, पण मिळणारा जो प्रॉडक्ट होता तो लिक्विड होता, म्हणजे गॅसचा लिक्विड झाला, तर एंट्रॉपी कशी असली पाहिजे? निगेटिव्ह. गॅस टू लिक्विड आलो आपण. हा सॉलिड होता गॅस झाला, अरे सॉलिड टू गॅस म्हणजे पॉझिटिव्ह एंट्रॉपी, पण इकडे गेलो ना. येस, सो इथे करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे स्टुडंट? ऑप्शन सी इज युअर करेक्ट. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. हिअर इज अवर नेक्स्ट क्वेश्चन. फॉर द कंबशन ऑफ 1 मोल ऑफ मिथेन गॅस at a constant temperature and pressure, delta H minus delta U is, okay, combustion of 1 mole of methane. मिथेनचा 1 मोल कंबशन, मिथेनचा कंबशन रिएक्शन आलीच पाहिजे. 11th लाच होती. ओके, 12th चा तर विषयच नाही, 11th लाच होती. मिथेन कंबशन रिएक्शन लिहून देतो, पाठ करून जा. CH4 प्लस 2O2, कंबशन म्हणजे ऑक्सिजन सोबतची रिएक्शन. 2O2 it gives CO2 plus 2H2O. याच्यामध्ये H2O हा लिक्विड फेज मध्ये, CO2 गॅसियस फेज मध्ये, O2 हा गॅस आहे आणि CH4 सुद्धा गॅस आहे. ओके, तुम्हाला काय विचारलंय? डेल्टा H मायनस डेल्टा N चं आन्सर काय असावं? तर फॉर्म्युला तुमच्याकडे असेल ना, सीटीचा फॉर्म्युला केमिकल थर्मोडायनामिक्स, डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस डेल्टा N RT. ऑप्शन मध्ये RT सगळ्यांसोबत आहे, म्हणजे त्या RT सोबत काही नाही करायचंय. ओके, मग डेल्टा H मायनस डेल्टा U आहे, म्हणजे हा इकडे आला. डेल्टा H मायनस डेल्टा U इज इक्वल टू डेल्टा N RT. म्हणजे आता मला फक्त डेल्टा N ची व्हॅल्यू पुट करायची. डेल्टा N काय असतो? तर डेल्टा N असतो स्टुडंट नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रॉडक्ट मायनस नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टंट. फक्त कंडिशन अशी आहे की हे दोघे गॅस असले पाहिजे. हे फक्त गॅस साठी मोजायचे. मग नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रॉडक्ट मध्ये गॅस कोण आहे? तर CO2 आहे. किती मोल्स आहे? 1 मॉलिक्यूल दिसतोय ते. हा लिक्विड आहे, विचार करायचा नाही. मग प्रॉडक्ट मध्ये किती मोल्स आहे? 1 मायनस नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टंट मध्ये गॅस दोघं पण आहे, याचे किती मोल आहे? 1. याचे किती मोल आहेत? 2. 1 प्लस 2 किती झाला? 3. सो 3 1 मायनस 3 आन्सर आलं -2. डेल्टा N ची व्हॅल्यू मिळाली -2. सो इथे पुट करा -2 RT. सो आहे का ऑप्शन मध्ये? जमलं पाहिजे. ऑप्शन सी इज द करेक्ट वन. आजचा फेवरेट ऑप्शन दिसतोय मला असं वाटतं, सी नाही का? आहे की नाही? अभ्यास झालाय ना बाळांनो? केमिस्ट्रीचा अभ्यास झालाय की नाही झालाय? नाही तर तिथे पेपरला बसणार, कम्प्युटरवरती पाय ठेवणार, मस्तपैकी त्या माऊसची गाडी खेळणार, असं नका करू बरं का. नाही तर आपल्या नावाची लेटर्स त्या कीबोर्ड मधून बाहेर काढणार, फॅन बघणार, फॅनची रोटेशन मोजणार, असं काही करू नका. ओके, रोटेशन वरून आठवलं, रोटेशनल डायनामिक्स अभ्यास झालाय फिजिक्सचा? झाला असावा नाही का? चलो पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया आपण. केमिस्ट्री तर केमिस्ट्री बघूया सध्या नाही का? रिकामं टेन्शन नको सर. ओके, विच ऑफ द फॉलोइंग इज कॅटेगराइज ॲज अ कॅटायनिक कॉम्प्लेक्स? कटायनिक म्हणजे पॉझिटिव्ह कॉम्प्लेक्स पाहिजे. कोण असेल? 2 ऑप्शन तर मी बघितल्या डिलीट केले. बघितल्या 2 ऑप्शन डिलीट झाले. तुम्ही म्हणणार सर कसं काय एवढं फास्ट? एकदम सोपं आहे. कटायनिक पाहिजे ना, तर 2 ऑप्शन लगेच डिलीट होत आहे. ओळखू शकता तुम्ही कुठले 2 डिलीट झाले? बघा लगेच सांगतो कसे डिलीट झाले. आपण आहे ना कुठलीही ऑक्सिडेशन स्टेट लिहितो ना, त्याच्या अगोदर मेटलचं नाव लिहितो, आणि मेटलच्या नावाच्या शेवटी जर मला ATE बघायला मिळत असेल ना, तर समजून घ्यायचं हा कॉम्प्लेक्स अनायनिक आहे.
हा कॉम्प्लेक्स अनायनिक आहे. नावाच्या शेवटी एटी दिसला म्हणजे अनायनिक आहे, म्हणजे ते ऑप्शन तर चुकून पण नाही. आता खेळायचं राहिलं फक्त बी आणि सी. तुमचा फेवरेट ऑप्शन तर आजचा सी, कदाचित सी येऊ शकतो, मला नाही माहिती, पण बघूया आपण. पेंटा कार्बोनिल आयरन. पेंटा कार्बोनिल आयरन ऑक्सिडेशन स्टेट काय? 0 आहे. ऑक्सिडेशन स्टेट 0 आहे. ओके. आणि पेंटा कार्बोनिल आहे, आयरन आहे. आयरन म्हणजे Fe. पेंटा कार्बोनिल, कार्बोनिल 5 वेळेस. ओके. ऑक्सिडेशन स्टेट 0 आहे, म्हणजे या आयरनची ऑक्सिडेशन स्टेट 0 आहे. कार्बोनिल न्यूट्रल लिगँड 0 आहे. दोघं 0 0 0, म्हणजे कॉम्प्लेक्स वरती चार्ज काय असेल? 0. कॉम्प्लेक्स वरती चार्ज 0, याचा अर्थ हा न्यूट्रल कॉम्प्लेक्स झाला. ओके. हा सी इज द करेक्ट वन. का बरं? ते पण प्रूव्ह करतो बघा. टेट्रा अमाइन कॉपर 2 आयन. आता बघा, कॉपर आहे Cu मेटल. टेट्रा अमाइन, टेट्रा म्हणजे 4 वेळेस अमाइन, NH3 ग्रुप 4 वेळेस. आणि ऑक्सिडेशन स्टेट किती कॉपरची? +2. मग इथे घेतला बाळांनो +2. अमोनिया न्यूट्रल लिगँड आहे 0. आणि तुम्हाला माहिती आहे या सगळ्यांच्या मेटल प्लस लिगँड यांच्या ऑक्सिडेशन स्टेटची जर ऍडिशन केली तर ती आपण स्क्वेअर ब्रॅकेट वरती लिहितो. मग आता दोघांची ऍडिशन किती येईल? +2 + 0 किती आली? +2. मग स्क्वेअर ब्रॅकेट वरती किती आला पाहिजे? +2. किती आला पाहिजे? +2. मग हा कॉम्प्लेक्स कसा झाला रे स्टुडंट? कटायनिक झाला. सो ऑप्शन सी इज युअर करेक्ट वन. चलायचं पुढच्या क्वेश्चन कडे. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया, तुम्हाला जमतोय का? En ऑफ कॉपर इज. बर, कॉपरचा En बघितला जमला पाहिजे, काय अवघड नाहीये, सोपा सोपा कॉम्प्लेक्स आहे. 10 मिनिटात, सॉरी 10 सेकंदात, 10 मिनिट खूप झाला, 10 मिनिटात 10 क्वेश्चन झाले पाहिजे. ओके, सांगा पटकन, फास्ट. जमतंय का? झालं? ओके. चलो, आलाय आन्सर, बघा चेक करा. En ऑफ द कॉपर, EAN इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर, कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला Z - X + Y. What is the Z? Z is the atomic number of metal. कॉपरचा ॲटॉमिक नंबर 29 - X, कॉपरची ऑक्सिडेशन स्टेट. कॉपरची ऑक्सिडेशन स्टेट माहित नाही, X मानलं, प्लस अमोनिया न्यूट्रल लिगँड आहे 0 इज इक्वल टू डोक्यावरचा चार्ज +2. मग एक्सचं आन्सर काय आलं? +2. सो एक्सची व्हॅल्यू झाली 2 प्लस वाय. वाय म्हणजे काय? लिगँडने किती इलेक्ट्रॉन डोनेट केले? इथे लिगँड किती होते? 4. एक लिगँड 2 इलेक्ट्रॉन डोनेट करतो, म्हणून इंटू 2 किती इलेक्ट्रॉन झाले? 8. सो लिगँडने 8 इलेक्ट्रॉन डोनेट केले, 8. सो किती आन्सर आलं बाळांनो? 29 - 2 27 + 8. आन्सर आलं पाहिजे 35. आहे का ऑप्शन मध्ये? येस, ऑप्शन डी इज युअर करेक्ट आन्सर. याचा En आला पाहिजे 35, म्हणजे हा En रूल उभे करत नाही. जर जमत नसेल तर बेसिक्स बघा. ओके. चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया बाळांनो आपण. हिअर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन. द मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ CaSO4, दॅट इज कॅल्शियम सल्फेट, ॲट अ 0 कॉन्सन्ट्रेशन. जेव्हा पण असा शब्द येईल 0 कॉन्सन्ट्रेशन, इन्फिनाइट डायल्युशन, कोल्लार्श लॉ लक्षात ठेवायचा. कोणता लॉ? कोल्लार्श लॉ. ओके. विल बी विचारलेली आहे व्हॅल्यू. मोलर आयोनिक कंडक्टिव्हिटी दिलेली आहे Ca2+, 119 दिलेली आहे. अँड आयन्सची फक्त मोलर कंडक्टिव्हिटी Ca2+ दिलेला आहे. अजून एक मोलर कंडक्टिव्हिटी दिलेली आहे 160. तर किती असली पाहिजे? सो बाळांनो, ही जी 160 आहे ही कदाचित SO4 ची असेल. SO4 ची, कारण की Ca2+ ची दिली, SO4 ची ही असेल. आणि तुम्हाला विचारलंय व्हॉट इज द मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ कॅल्शियम सल्फेट. एकदम सिंपल आहे. कॅल्शियम सल्फेटची मोलर कंडक्टिव्हिटी कशी कॅल्क्युलेट करणार? दोघं आयन्सच्या मोलर कंडक्टिव्हिटीची ऍडिशन, म्हणजे कॅल्शियमच्या मोलर कंडक्टिव्हिटी प्लस सल्फेटची मोलर कंडक्टिव्हिटी ऍडिशन करायची. कॅल्शियम किती दिलेला आहे? 119 प्लस सल्फेट किती दिलेला आहे? 160. आन्सर किती आलं पाहिजे? टोटल 279. बरोबर का? माझं मॅथ्स थोडंसं वीक आहे. 279 आहे का पण ऑप्शन मध्ये? आहे ना. यस, आपला आजचा फेवरेट ऑप्शन आहे रे हा. ऑप्शन सी इज द 279. करेक्ट. क्या बात आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जायचं. Here is your next question. Consider the following galvanic cell. Okay. CD/CD2+. Okay. हा काय इंडिकेट करतो बाळांनो? व्हॉट डज दिस डबल लाईन इंडिकेट? काय सांगते डबल लाईन? डबल लाईन सांगते की आपण याला कशाने जॉईंट केलेलं आहे? त्याला आपण जॉईंट केलेलं आहे सॉल्ट ब्रिजने. कशाने जॉईंट केला आहे? सॉल्ट ब्रिज. तो आपल्याला सॉल्ट ब्रिज इंडिकेट करतो.
इकडे पण काहीतरी Fe3+ Fe2+ आणि प्लॅटिनम दिलेला आहे. ओके, आता तुम्ही जर नीट बघितलं तर याच्यामध्ये एक शब्द लक्षात ठेवायचा, मी एक सिंपल शब्द सांगतो या सेलला समजून घेण्यासाठी, कामं भरपूर सोपे होतील. अशी सेल जेव्हा पण मिळेल तर एक शब्द लक्षात ठेवायचं, लोन घ्यायचं. काय घ्यायचं? लोन. लोन म्हणजे LOAN, लोन. तुम्ही म्हणणार सर लोन काय? तर लोन मधला जो यल आहे हा इंडिकेट करतो लेफ्ट, हा काय इंडिकेट करतो? लेफ्ट, सॉल्ट ब्रिजची लेफ्ट साइड. ओ इंडिकेट करतो ऑक्सिडेशन, इकडे होणार ऑक्सिडेशन म्हणजे सीडीचं CD2+ हे ऑक्सिडेशन झालं. ए म्हणजे इकडे असतो तो ॲनोड. ओके, काय असतो स्टुडंट? ॲनोड. ओके, ॲनोडला इथे ऑक्सिडेशन होतं. आणि एन म्हणजे काय? तर एन म्हणजे निगेटिव्ह, इकडचा इलेक्ट्रोड निगेटिव्ह असतो. हा लक्षात ठेवायचा. लेफ्ट साइडला ऑक्सिडेशन होणार, तो ॲनोड असणार आणि निगेटिव्ह असणार आहे. ओके, तर याच्यामध्ये जर तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे की द रिएक्शन दॅट ऑकर्स ॲट द पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड, ऑब्विसली हा जर निगेटिव्ह इलेक्ट्रोड आहे तर हा तुमचा काय झाला असेल रे बाळांनो? इकडचा राईट साइडचा, तर राईट साइडचा असेल सरजी हा आमचा पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड. ओके, हा पॉझिटिव्ह. आता लेफ्ट साइडला ॲनोड आहे तर हा काय असेल? ऑब्विसली हा असेल सर कॅथोड. हा कॅथोड आहे, इकडे ऑक्सिडेशन होतं तर इकडे काय होणार? रिडक्शन. रिडक्शन होणार, बरोबर की नाही? मग आता रिडक्शन होणार म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन. Fe3+ चा 2+ झाला, मग Fe3+ याचा झाला Fe2+. मग ऑक्सिडेशन नंबर कमी झाला याचा अर्थ याने किती इलेक्ट्रॉन गेन केला असेल? 1 ने कमी झाला याचा अर्थ याने 1 इलेक्ट्रॉन गेन केला आणि असं काहीतरी मिळालं, बरोबर? आणि इथं काय झालं? इथं झालं रिडक्शन. आहे का ऑप्शन मध्ये? ॲरो नाही आहेत का? ओके, इथे सगळ्यांच्या मध्ये ॲरो आहेत बरं का बाळांनो. आहे का ऑप्शन मध्ये? आहे ना. पहिलीच रिएक्शन दिसते मला, ऑप्शन ए इज द करेक्ट वन. चलायचं बच्चा पार्टी पुढच्या क्वेश्चन कडे. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. चलो फास्ट आन्सर करायचा आहे. 3 फॅरेडे, एकदम बेसिक क्वेश्चन दिसतोय मला. 3 फॅरेडे ऑफ इलेक्ट्रिसिटी इज पास, ओके, थ्रू अ सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट. द मास ऑफ कॉपर डिपॉझिटेड ॲट द कॅथोड इज. बर, कॅथोडला किती मास डिपॉझिट होणार? पटकन आन्सर करायचं आहे. किती मास डिपॉझिट होणार बाळांनो कॅथोडला? एकदम सिंपल सर. क्वेश्चन काय? CaSO4 आहे. द मास ऑफ कॉपर, कॉपरचं मास विचारलंय. आता CuSO4 मधून कॉपर मिळवायचा आहे. CuSO4 याच्यामध्ये हा जो Cu आहे हा असणार आहे Cu2+. याच्यापासून मला कॉपर हवाय म्हणजे Cu हवाय. मग Cu2+ चा Cu करायचा आहे म्हणजे किती इलेक्ट्रॉनची ऍडिशन करावी लागेल? 2 इलेक्ट्रॉनची ऍडिशन करावी लागेल. म्हणजे थोडक्यात मला 1 मोल Cu बनवण्यासाठी किती फॅरेडे इलेक्ट्रिसिटी लागते? 2 फॅरेडे. 2 इलेक्ट्रॉन म्हणजे 2 फॅरेडे. 2 फॅरेडे इलेक्ट्रिसिटी 1 मोल कॉपर देतं. ओके, मग मला काय विचारलंय? 3 फॅरेडे इलेक्ट्रिसिटी. सो 3 फॅरेडे इलेक्ट्रिसिटी किती देणार बाळांनो? तर x मोल देणार. ओके, पहिल्यांदा आपण मोल काढणार आणि मोल वरून मास काढणार, कारण की 1 मोल म्हणजे ॲटॉमिक मास असतो. पहिल्यांदा किती मोल येते तर शोधून घ्या. सो x क्रॉस मल्टिप्लिकेशन, x इज इक्वल टू काय येईल? तो 2 इंटू x इंटू 2, 1 इंटू 3, हा 2 डिवाइडला जाईल म्हणजे 3/2 मोल. एवढे मोल्स बनले. एवढे मोल्स आहे म्हणजे यांचं मास किती? तर मल्टिप्लाय बाय ॲटॉमिक मास किती आला? 63.5. सो येईल का स्टुडंट? 3/2 इंटू 63.5. काय आन्सर यायला पाहिजे? माझ्या मते ऑलमोस्ट ट्रिपल करून हाफ करायचं आहे. म्हणजे एक ट्रिपल म्हणजे 60च्या मी बघा मी फास्ट असं करणार आहे. हा 60 धरणार, 60च्या ट्रिपल झाला 180, 180च्या हाफ झाला 90. आन्सर 90च्या आसपास आलं पाहिजे. आहे एका ऑप्शन मध्ये? यस, ऑप्शन बी इज युअर करेक्ट आन्सर. खेळत नाही बसायचं, खूप नाही खेळायचं आहे आपल्याला, पटापट आन्सर करायचं आहे. ऑप्शन बी इज युअर करेक्ट. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. 0.02 मोलार सिल्वर नायट्रेट. मोलार आलंय बाळांनो, याचा अर्थ इथे कॉन्सन्ट्रेशन दिलंय. सिल्वर नायट्रेट सोल्युशन हॅज अ कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटी दिलेली आहे.
conductivity indicated by K at a 298 Kelvin temperature. Okay, the molar conductivity lambda will be, आहे का फॉर्म्युला आहे लॅम्बडा सी के टी असं काही आहे का तुमच्याकडे? आहे फॉर्म्युला तुमच्याकडे? आहे ना? आहे. आठवा इलेक्ट्रोकेमिस्ट्री. लॅम्बडा इज इक्वल टू 1000 K अपॉन सी. हा फॉर्म्युला आहे तुमच्याकडे. सांगा मोलर कंडक्टिव्हिटी किती? फास्ट, एकदम पटकन. 1000 इंटू के. के म्हणजे काय? कंडक्टिव्हिटी किती होती? 2.428 इंटू 10⁻³ अपॉन सी. सी काय? कॉन्सन्ट्रेशन. किती आहे स्टुडंट कॉन्सन्ट्रेशन? 0.02. आन्सर माझ्या मते तुम्हाला माझ्यापेक्षाही फास्ट आलं पाहिजे. खूप काही अवघड नाहीये. जमलं? 1000 तर गेला सरची. हा 10⁻³ गेला. विषय तिथेच संपला. हा 2 होता म्हणजे हा झाला 2 इंटू 10⁻². 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 1 जा 2 4 जा 124 आणि हा 10⁻² वरती गेला. 1.214 इंटू 10⁻². हा वरती आला ना? ओके, म्हणजे हा झाला 1 to 1.4. आहे का ऑप्शन मध्ये 1 to 1.4? यस, ऑप्शन ए इज योर करेक्ट आंसर. आप 10 करोड़ जीत गए हो. चलो चलने का आगे. Here is your next question बच्चा पार्टी. Which of the following exists as a liquid at a room temperature? भाई रूम टेम्परेचर पे लिक्विड कोण कोण आहे? पटकन. लिक्विड. क्लोरीन तर गॅस आहे. क्लोरीन गॅस आहे, विषय संपला. आयोडीन सॉलिड आहे, विषय संपला. HCl नाही माहिती, द्या विषय सोडून. फ्लोरीन गॅस आहे, हा तर लिक्विड नाही येणार. नाही माहिती. HF लिक्विड आहे का? यस, HF इज अ लिक्विड. HF काय आहे? लिक्विड आहे. ओके, आणि ब्रोमीन पण लिक्विड आहे. नॉन मेटल, सिंगल नॉन मेटल लिक्विड. यस, सो करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे? ऑप्शन सी इज युअर करेक्ट आन्सर. फ्लोरीन आणि HF येणार नाही बाळांनो. फ्लोरीन गॅस आहे, एकदम भयानक पॉइझनस. HF हा एकदम भयानक पॉइझनस असणार आहे. ओके, HF आणि Br2 हा तुमचा काय असणार आहे? करेक्ट असणार आहे. चलायचं पुढे नेक्स्ट क्वेश्चन कडे. ओके, हेअर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन स्टुडंट. चला पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया आपण. ओके. हेअर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन. बघा जमतंय का तुम्हाला? येस. ऑल हायड्राइड एक्सेप्ट possesses a reducing property. कोण आहे? यस, हायड्राइडची रिड्युसिंग प्रॉपर्टी डाऊन द ग्रुप इन्क्रीज होते आणि सगळे एलिमेंट एकाच ग्रुपचे दिसत आहेत. ओ शिला, मी नाही बोलणार पुढं काही. ओके, मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगणार. हा एकच ग्रुप आहे. कसा लक्षात ठेवायचा? ओ म्हणजे ओल्ड, एस म्हणजे स्टाईल, से, टी म्हणजे TE आणि पी म्हणजे PO. ओके, ओल्ड स्टाईल से TPO, जुन्या पद्धतीने चहा प्या. ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेल्युरियम, पोलोनियम. याचा हायड्राइड कसा बनणार? H2O. याचा हायड्राइड H2S. सॉरी, ओके ठीक आहे, ह्याला नका विचार करू. याचा हायड्राइड H2SE. याचा हायड्राइड H2TE. याचा हायड्राइड H2PO. तुम्ही खाली आलात का रिड्युसिंग प्रॉपर्टी वाढत जाणार, इन्क्रीज होत जाणार रिड्युसिंग नेचर. मग सगळ्यात कमी रिड्युसिंग प्रॉपर्टी कोणाची? H2O ची. तो नाहीच म्हटला तरी चालेल. सो युअर करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी, H2O. ओके, आय होप तुम्हाला हा शॉर्ट फॉर्म जमला असेल. नसेल जमला तर असं बोलून घ्या, ओ सलमान सही है तेरी पोच. काय बोलायचं? ओ सलमान सही है तेरी पोच. आय होप तुम्हाला हे पार्ट असावं. गिवन कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज डिनोटेड ब. का कोणता एलिमेंट आहे? हेलियम, ॲटॉमिक नंबर 2. एस मध्ये 2 इलेक्ट्रॉन, फी मध्ये 5. सो टोटल इलेक्ट्रॉन झाले 2 + 2 + 5 किती झाले? 9 इलेक्ट्रॉन. 9 ॲटॉमिक नंबर कोणाचा आहे? कोणाचा आहे? सल्फर 16 आहे. ऑक्सिजन 8 आहे. निऑन, हेलियम, निऑन 10 आहे. फ्लोरीन ॲटॉमिक नंबर 9. सो युअर करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी. आय होप ॲटॉमिक नंबर आयडेंटिफाय करायला एक तरी क्वेश्चन असतो बरं का, बेसिक क्वेश्चन असतो आणि हा बोर्डाने पण एकदा प्रेमाने विचारून घेतला होता. ओके चलो. रिएक्शन ऑफ द इथाइल क्लोराइड विथ द सोडियम इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर
इथाइल क्लोराइड, पहिलाच एमसीक्यू बघितला होता. इथाइल क्लोराइड सोडियम मेटल सोबत इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर रिएक्शन आहे वर्ड्स रिएक्शन, हायर अल्केन बनणार, मोठा अल्केन बनणार. पण कोणता मोठा अल्केन बनणार बघा, इथाइल क्लोराइड, नावातच आहे इथाइल क्लोराइड. मग मला एक गोष्ट तरी नक्की कळते, इथाइल म्हणजे किती कार्बन आहे बाळांनो, 2 कार्बन आहे आणि सोडियम सोबत रिॲक्ट होतोय. त्याची रिएक्शन अशी असते बघा, CH3 CH2 आणि Cl, याची रिएक्शन करायची 2 मोल्स ऑफ सोडियम सोबत. ओके, एकदा सीईटी ला असा क्वेश्चन येऊन पण गेला होता, इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. बघा बरं का क्वेश्चन कसा आलेला होता सीईटी ला, इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर आहे. पहिल्यांदा रिएक्शन बघू, नंतर सीईटीचा क्वेश्चन सांगतो काय होणार आहे. तर याचे पण 2 मोल्स लागतात. कुठलाही अल्किल हलाइड घेतला की त्याचे 2 मोल्स लागणार. हा जो हलाइड आहे हा सोडियम सोबत रिॲक्ट होणार आणि 2 मोल्स ऑफ NaCl बनवणार. काय बनवणार? 2 मोल्स ऑफ NaCl. ओके, 2 मोल क्लोरीनचे, 2 मोल Na, 2 मोल NaCl बनला. हा जे 2 मोल्स आहे हे एकमेकांना कंबाईन होणार आणि एक प्रोडक्ट बनवणार. काय प्रोडक्ट बनणार? तर पहिला प्रोडक्ट असा असेल ना, पहिला मोल असा होता CH3 CH2 आणि याला अटॅच झाला स्टुडंट CH2 CH3. ओके, मग हा काय बनला? 4 कार्बन वाला ब्युटेन बनला. ओके, म्हणजे मी आन्सर प्रिडिक्ट करण्यासाठी मला खूप काही करायची गरज नव्हती. तर सिंपल इथाइल आहे म्हणजे 2 कार्बन आहे आणि याला मला 2 टाइम्स घ्यायचे म्हणजे टोटल माझ्या प्रोडक्ट मध्ये 4 कार्बन आहे. 4 कार्बन असलेला अल्केन कोण? ब्युटेनच आहे. इथेन तर चुकून येणार नाही, प्रोपेन चुकून येणार नाही, हेक्सेन चुकून येणार नाही. मग आन्सर काय असलं पाहिजे? ऑप्शन सी ब्युटेन. सोडवायची गरज नव्हती. ओके, आन्सर आलंच पाहिजे होतं. बट सीईटीने एक क्वेश्चन कसा विचारलेला होता? सीईटीने एक क्वेश्चन असा विचारला होता की फॉर अ वर्ड्स रिएक्शन, फॉर दिस रिएक्शन किंवा वर्ड्स रिएक्शन, ओळखता आली तर वर्ड्स रिएक्शन तुम्ही ओळखून घ्यायची. किंवा समजा क्वेश्चन दिलाय आणि तुम्हाला विचारलं की याच्यामध्ये सोडियमचे किती मोलर मास लागतं, किती मोलर मास सोडियम लागतो. तर सिंपल आहे, एका सोडियमचा मोलर मास असतो 23, असे 2 मोल घेतले स्टुडंट, मोलर मास लागणार आहे 46. सो 46 ग्रॅम सोडियमचा मोलर मास रिक्वायर्ड असता, असा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. सो हे लक्षात ठेवायचं आहे. दुसरी गोष्ट, एक क्वेश्चन असा पण येऊन गेलेला होता, आयसोप्रोपाइल क्लोराइड आहे, आयसोप्रोपाइल क्लोराइड आहे आणि हा 2 मोल्स ऑफ सोडियम सोबत रिॲक्ट झाला तर काय प्रोडक्ट देणार? सो याचे पण 2 मोल्स तुम्हाला घ्यायचे आहे. 2 Cl Na सोबत जाणार आणि हा 2 टाइम्स कंबाईन होणार म्हणजे असा काहीतरी प्रोडक्ट देणार, CH3 CH CH3. ओके, आणि हा परत त्याला सेम वेने अटॅच होणार, CH CH3 आणि CH3. याचा IUPAC नेम सांगता आलं पाहिजे बाळांनो तुम्हाला. ओके, ही लॉंग चेन आहे, ही ब्रांच आहे, ही ब्रांच आहे. 2 आणि 3 ला ब्रांच अटॅच आहे. दिस इज 1, दिस इज 4, 1 2 3 4. 2 आणि 3 ला ब्रांच असणार आहे, दॅट इज 2,3 डाय. कोणती ब्रांच असणार आहे? मिथाइल ब्रांच आहे. सो 2,3 डायमिथाइल आणि 4 कार्बन असणार आहे. सॉरी, एक मिनिट, हा 2,3 डायमिथाइल आणि 4 कार्बन आहे, दॅट इज ब्युटेन. सो नाव काय झालं? 2,3 डायमिथाइल ब्युटेन पण आला पाहिजे. सो असा पण क्वेश्चन येऊन गेलेला आहे. सो या क्वेश्चनला व्यवस्थित टॅकल करायचं आणि नीट सोडवायचं, सोपं आहे. कधी कधी कन्फ्युजन असं होतं, हा जिथून ब्रेक केला ना बाळांनो, याचा सिमिलर मिरर इमेज इकडे काढायची, दोघांच्या मध्ये बॉन्ड जोडायचा. बघा जसं मी इथं केलेलं आहे, मिरर इमेज काढली, दोघांना जोडून दिलं, प्रॉडक्ट मिळून जातो. चलायचं पुढे. ओके, हेअर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन. चूज द इनकरेक्ट मॅच ऑफ द फॉलोइंग. चुकीची जोडी ओळखा. ओळखा पाहू चुकीची जोडी. चूज द इनकरेक्ट मॅच फ्रॉम द फॉलोइंग. PVC लिनियर पॉलिमर आहे का पॉलिव्हिनिल क्लोराइड? यस सरजी, PVC इज अ लिनियर पॉलिमर. पॉलिस्टायरीन थर्मोसेटिंग आहे का? नाही. पॉलिस्टायरीन, पॉलिस्टर, पॉलिस्टायरीन जाळला की असा बेंड होऊन जातो, खराब होऊन जातो, म्हणजे हा थर्मोसेटिंग नाही, तर हा असणार आहे थर्मोप्लास्टिक. काय असणार आहे स्टुडंट? हा थर्मोप्लास्टिक असणार आहे, थर्मोसेटिंग नाही. सो युअर इनकरेक्ट पेअर इज ऑप्शन बी. टेरिलिन फायबर आहे, मेलामाइन क्रॉस लिंक आहे, मेलामाइन सोबत बॅकेलाइट सुद्धा ऑप्शन तुम्ही सांगू शकता. ओके, सो युअर करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी. हिअर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन. पटापटा. विच ऑफ द फॉलोइंग मोनोमर इज यूज इन द प्रिपरेशन ऑफ PHBV? पॉलीहायड्रॉक्सी ब्युटरिक वॅलेरिक ऍसिड असं काहीतरी आहे, खूप मोठा लॉंग फॉर्म होता आपल्याला. PHBV सांगा बरं पटकन. याचं एक नाव सांगू का? सोपं. 3 हायड्रॉक्सी ब्युटॅनोइक ऍसिड, 3 हायड्रॉक्सी ब्युटॅनोइक ऍसिड आणि दुसरा होता बाळांनो 3
हायड्रॉक्सी पेंटॅनोइक ऍसिड, या दोघांपासून हा बनतो. आता हे फक्त तिकडे ओळखायचे. यस, 3 हायड्रॉक्सी, याचा अर्थ 3 ही कॉमन मध्ये बाळांनो बीटा नावाने येते, बीटा हायड्रॉक्सी. ब्युटॅनोइक म्हणजे ब्युटेरिक ऍसिड असतं, दॅट इज बीटा हायड्रॉक्सी ब्युटेरिक ऍसिड. आणि जो पेंटॅनोइक ऍसिड असतो ना, त्याला कॉमन मध्ये आपण व्हॅलेरिक म्हणतो. काय म्हणतो? व्हॅलेरिक. तुमच्या कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणजे अल्डिहाइड, कीटोन आणि कार्बोक्सिलिक ऍसिड चॅप्टर मध्ये राईट साइडला टॉपला एक ग्रीन कलरचा चार्ट दिलेला आहे. त्या चार्ट मध्ये तुम्हाला डायकार्बोक्सिलिक ऍसिडची नावं दिलेले आहे आणि कॉमन नेम्स दिलेले आहे. तर कॉमन नेम्स एकदम व्यवस्थित वाचून ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे. राईट साइडला कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये राईट साइडच्या पेजला टॉपला ग्रीन कलरचा चार्ट आहे. ओके, सो याचं नाव काय असलं पाहिजे? बीटा हायड्रॉक्सी ब्युटेरिक ऍसिड आणि 5 वाला व्हॅलेरिक ऍसिड. सो बीटा हायड्रॉक्सी व्हॅलेरिक ऍसिड, या दोघांपासून POHBV बनतो. दॅट इज ऑप्शन ए इज युअर करेक्ट. चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. स्टुडंट, डॉट 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 कॅन बी कॅटेगराइज ॲज अ कोपॉलिमर. कोपॉलिमर, कोपॉलिमर कोण? हेटेरोपॉलिमर. हेटेरोपॉलिमर, हेटेरोपॉलिमर कोण? की जो 2 मोनोमरने बनलेला आहे. 2 मोनोमर वेगवेगळे असतात त्याच्यामध्ये. पॉलिथिन, पॉलिइथिन हा फक्त इथिनचा बनलेला आहे, सो म्हणून हा मोनोमर झाला, एकच मोनोमर आहे. हा कोपॉलिमर नाही येणार, हा होमोपॉलिमर येणार. ओके. दुसरी गोष्ट, पॅन. पॅनचा लॉंग फॉर्म पॉलीॲक्रिलोनायट्राइल. ॲक्रिलोनायट्राइल हा फक्त ॲक्रिलोनायट्राइलचा बनलेला आहे. ॲक्रिलोनायट्राइल म्हणजे स्टुडंट काय झालं? एकच मोनोमर आहे, एकच टाइपचा मोनोमर आहे, म्हणून हा पण होमोपॉलिमर झाला. टेफ्लॉन, टेफ्लॉन, टेफ्लॉन कशाचा बनलेला असतो? टेट्राफ्लोरोइथिलीन. कशाचा बनलेला असतो? टेट्रा एफ 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 टेट्राफ्लोरोइथिलीन याचा बनलेला असतो. म्हणजे याच्यात पण सिंगल मोनोमर असतो, एकाच टाइपचा मोनोमर असतो, म्हणून हा पण होमोपॉलिमर. नेक्स्ट करेक्ट आन्सर असेल ऑप्शन डी, बुना यस. पण बू ना एस काय सांगतो? बू ना एस. बू म्हणजे काय? तर बू म्हणजे ब्युटाडाइन, ब्युटाडाइन. ओके, 1,3 ब्युटाडाइन स्पेसिफिकली सांगायचं झालं तर 1,3 ब्युटाडाइन. 1,3 ब्युटाडाइन अजून स्पेसिफिक सांगायचं झालं तर CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2 हा झाला 1,3 ब्युटाडाइन. Na म्हणजे सोडियम. सोडियम इथं कॅटलिस्टचं काम करतो, सोडियम. Na म्हणजे सोडियम. आणि यस म्हणजे स्टायरीन. काय असतो स्टुडंट? एस म्हणजे स्टायरीन. सो लक्षात ठेवायचं आहे. सो 1,3 ब्युटाडाइन, सोडियम आणि स्टायरीन यांचा बनलेला हा असतो. सो युअर करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी, बुनायन. हा 2 वेगवेगळ्या मोनोमरचा बनलेला आहे, 1,3 ब्युटाडाइन आणि स्टायरीन. सो याला आपण म्हणणार कोपॉलिमर, दॅट इज हेटेरोपॉलिमर. हिअर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन. बघा जमतोय का? विच ऑफ द फॉलोइंग इज अ वीक इलेक्ट्रोलाइट. एकदम सिंपल. वीक इलेक्ट्रोलाइट कोण असतं? वीक इलेक्ट्रोलाइट असतात सरजी सगळे वीक ऍसिड आणि सगळे वीक बेस. वीक ऍसिड आणि वीक बेस हे तुमचे वीक इलेक्ट्रोलाइट असतात. मग आता ओळखा एखादा वीक ऍसिड दिसतोय का? हा, स्ट्रॉंग कोण असतं? तर सगळे स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग ऍसिड, सगळे स्ट्रॉंग बेस, स्ट्रॉंग बेस आणि सगळे सॉल्ट, ऑल सॉल्ट हे तुमचे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असतात. मग आहे का ऑप्शन मध्ये? हा, CuSO4 कॉपर सल्फेट सॉल्ट आहे, सॉरी इट्स अ सॉल्ट, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. AgCl सिल्वर क्लोराइड सॉल्ट आहे, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. HCl हायड्रोक्लोरिक ऍसिड स्ट्रॉंग ऍसिड आहे, स्ट्रॉंग ऍसिड आहे. हे सगळे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. उरलं कोण? ऑप्शन बी, HF विच इज अ वीक ऍसिड. हायड्रोफ्लोरिक ऍसिड इज अ वीक ऍसिड. सो हा तुमचा वीक इलेक्ट्रोलाइट असेल. ओके, थर्ड आयोनिक इक्विलिब्रियमचा चॅप्टर आहे. पहिल्याच पेजला सगळे स्ट्रॉंग वीक दिलेले. कॅन यू टेल मध्ये तुम्हाला ऑप्शन आहे बाळांनो. राईट साईडच्या पेजला छोटासा चौकोनी बॉक्स आहे, कॅन यू टेल. त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढे पण सोडवायला दिले नीट सोडवा, कारण की तिथून क्वेश्चन पडू शकतो. हिअर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन. Any substance that can be accept a proton is referred to the.
बर, प्रोटॉन ऍक्सेप्ट करणाऱ्याला काय म्हणायचं? ऍसिड बेस थेरी, आयोनिक इक्विलिब्रिया. सो अकॉर्डिंग टू द ऍसिड बेस थेरीनुसार ऍसिड कशाला म्हणायचं पहिल्यांदा ते समजून घेऊ. 3 महारथी आपल्या केमिस्ट्रीमध्ये होऊन गेले. त्यातला पहिला महारथी होता अर्हेनियस. दुसरे महारथी होते 2 ब्रॉन्स्टेड अँड लॉरी नाव होतं त्यांचं. आणि तिसरे होते बाळांनो लेविस नावाचे सायंटिस्ट. या तिघांनी पण ऍसिडला डिफाईन केलं आणि तिघांच्या म्हणण्यानुसार ऍसिड काय असला पाहिजे. तर अर्हेनियसचं म्हणणं असं होतं की जो H+ आयन प्रोड्यूस करेल वॉटरमध्ये, H+ आयन प्रोड्यूस इन वॉटर इज कॉल्ड ऍसिड. ब्रॉन्स्टेडचं म्हणणं असं होतं की H+ आयन जो डोनेट करेल दॅट इज कॉल्ड ऍसिड. आणि लेविसचं म्हणणं असं होतं की जो इलेक्ट्रॉन म्हणजे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन किंवा इलेक्ट्रॉन शब्द लक्षात ठेवला की जो इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करेल त्याला ऍसिड म्हणायचं. हे ऍसिडच्या डेफिनेशन झाल्या. सिमिलर टू दॅट यांनी बेसच्या पण डेफिनेशन्स दिल्या होत्या. अकॉर्डिंग टू दॅट बेसच्या म्हणण्यानुसार, ओके मी इथंच मेन्शन करतो बाळांनो, याच्या म्हणण्यानुसार बेस काय होता तर अरेनियस बेस कशाला म्हणायचा. तर अरेनियसचं म्हणणं होतं बेस कोण की जो OH- आयन प्रोड्यूस करतोय वॉटरमध्ये. OH- आयन प्रोड्यूस करणारे कशामध्ये, वॉटरमध्ये, त्याला बेस म्हणायचं. फॉर एक्झाम्पल NaOH, पाण्यात टाकला OH देईल. ओके. ब्रॉन्स्टेड अँड लॉरी नुसार बेस कोण तर ब्रॉन्स्टेड अँड लॉरीच्या म्हणण्यानुसार ज्याने H+ आयन ऍक्सेप्ट केला, डोनेट केलेला ऍसिड, आणि ज्याने ऍक्सेप्ट केला तो बेस. आणि लास्ट लेविस मध्ये बेस कोण असेल तर बेस कोण असणार आहे की ज्याने इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केला तो ऍसिड, ज्याने इलेक्ट्रॉन डोनेट केला तो बेस. ओके, मग आता बघा बरं तुमच्या ऑप्शन मध्ये कोणी भेटतंय का. प्रोटॉन ऍक्सेप्ट सबस्टन्स ऍक्सेप्ट प्रोटॉन ऍक्सेप्ट करणारा ब्रॉन्स्टेड अँड लॉरी मध्येच आहे जो बेस म्हणून कन्सिडर केला जातो. मग आहे का ऑप्शन मध्ये बेस अकॉर्डिंग टू द ब्रॉन्स्टेड अँड लॉरी थेरी. युअर फेवरेट ऑप्शन दॅट इज ऑप्शन सी इज युअर करेक्ट आन्सर. चालेल चालेल, समजलंय. ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन. थेरी नीट वाचून ठेवा. लेविसचे एक्झाम्पल नीट वाचून ठेवा कारण की ते पेपरला येतात. अजून एक गोष्ट सांगून ठेवतो, लक्षात ठेवा. अरेनियस आणि ब्रॉन्स्टेड लॉरी यांचा ऍसिड हा सेम असतो. लेविस आणि ब्रॉन्स्टेड लॉरी, कलर थोडा वेगळा घेऊ आपण. लेविस आणि ब्रॉन्स्टेड लॉरी यांचा बेस सेम असतो बाळांनो. काय सेम असतो, बेस सेम असतो. म्हणजे तुम्ही हे लक्षात ठेवायचं, अरेनियस आणि ब्रॉन्स्टेड लॉरी यांचा ऍसिड सेम असतो, ब्रॉन्स्टेड लॉरी आणि लेविस यांचा बेस सेम असतो. याच्यात अजून एक टॉपिक तुम्हाला रीड करायचा आहे दॅट इज कॉन्जुगेट ऍसिड अँड बेस पेअर. कॉन्जुगेट ऍसिड अँड बेस हे पण तुम्हाला रीड करायचे. ओके चालतंय, चला पुढच्या क्वेश्चन कडे जायचं स्टुडंट. हिअर इज अवर नेक्स्ट क्वेश्चन. अ वीक मोनोबेसिक ऍसिड 0.02% dissociate in a 0.05 molar solution. The dissociation constant of the acid. Ka विचारलेला आहे. आयोनिक इक्विलिब्रिया आय होप तुम्हाला येत असेल. येतो का. ओके गुड. सांगा मग के चं फॉर्म्युला काय होता. के काढायचा फॉर्म्युला होता ना स्टुडंट आपल्याकडे. के इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू सी. सर जी सी तर माहिती आहे कॉन्सन्ट्रेशन. अल्फा काय तर अल्फा पण शोधता येतो बाळांनो. अल्फा असा शोधतात पर्सेंट डिसोसिएशन अपॉन 100. आता तुम्हाला पर्सेंटेज मध्ये डिसोसिएशन दिलेलं आहे किती आहे 0.02. अपॉनला काय घेतला 100. 100 म्हणजे काय 10⁻². वरती गेला -2. 0.02 इंटू 10⁻². 0.02 म्हणजे काय 2 इंटू 10⁻² इंटू 10⁻². किती झाला रे स्टुडंट 2 इंटू 10⁻⁻4 झाला. बरोबर. हा आता इकडे व्हॅल्यू पुट करायची अल्फाची. काय व्हॅल्यू होती 2 इंटू 10⁻⁻4 आणि त्याचा काय होता स्क्वेअर. कॉन्सन्ट्रेशन किती होतं 0.05. 0.2 घर इकडे आणला 5 इंटू 10⁻². सो 5 इंटू 10⁻². सांगा आन्सर किती आलं. 2 चा स्क्वेअर 4. 4 इंटू 2 -8 इंटू 5 इंटू 10⁻². सो काय आला पाहिजे
आन्सर काय आलं पाहिजे? 5 4 जा 20 बरोबर, इंटू -8 आणि -2 काय झाला? -10. एक 0 कट केला, एक पॉवर कट झाली. 2 इंटू 10⁻⁹ आहे का ऑप्शन मध्ये? यस, ऑप्शन बी इज युअर करेक्ट. जमलं पाहिजे बच्चा पार्टी. एकदम सिंपल एमसीक्यूज असतात. थोडीशी प्रॅक्टिसची गरज आहे आणि आय होप तुम्ही हे सगळं वाचलंय बोर्डाला. खूप छान वाचलेलं आहे. फक्त थोडी प्रॅक्टिस करा, जमून जाईल. काही अवघड नसतं आयुष्यात. ओके, द पीओएच ऑफ द सोल्युशन हॅव्हिंग अ पीएच. ओके, सगळ्यात बेसिक बोर्डाने, मी तर म्हणतो हे रिलेशन तुम्ही सगळ्यांनी पाठ केलेलं असेल, कारण की बोर्डाने ऑलमोस्ट 2-3 वेळेस विचारून घेतलंय. पीएच आणि पीओएच, पीएच ची व्हॅल्यू दिली, पीओएच विचारलाय. फॉर्म्युला पाठ आहे सर, पीएच प्लस पीओएच इज इक्वल टू हाऊ मच? 14. पीएच दिला आहे 2.25, पीओएच विचारला आहे क्वेश्चन मार्क. ओके, इज इक्वल टू 14. सो पीओएच किती येईल? 14 मायनस 2.25. आन्सर ऑलमोस्ट माझ्यापेक्षा हुशार तुम्ही आहात, याचा आन्सर तुम्हीच कमेंटमध्ये फेकून मारा. आन्सर सांगा, आलंच पाहिजे तुम्हाला. ओके, आय होप तुम्हाला आन्सर आलं पाहिजे. ओके, कमेंटमध्ये आन्सर करायची. 14 मधून 2.25 गेला किती येईल? ओके, चल पुढे जायचं. ओके, सो सरजी मॉडेल टेस्ट संपली. किती क्वेश्चन्स बरोबर आले मला माहित नाही, पण तुमचे नक्कीच सगळ्यात जास्त क्वेश्चन्स बरोबर आले असावेत. तुक्का मारणारी पार्टी, थोडासा अभ्यास करा. प्रत्येक सोल्युशन दिलेलं आहे, सो व्यवस्थित थोडा अभ्यास केला की तुमचे आन्सर्स पण बऱ्यापैकी बरोबर यायला लागतील. ओके, टेन्शन घ्यायचं नाही, संपलेले एमसीक्यूज तुम्हाला सोडवायचे आहेत. आणि हो, हे आपलं दिगंबर माळी सरांचं यूट्यूब चॅनल आहे. याच्यावरती तुम्हाला ऑलमोस्ट बायोलॉजीसाठी तर परफेक्टली गाईड केलं जातं आहे. यासोबतच तुम्हाला केमिस्ट्रीसाठी सुद्धा मॉडेल टेस्ट अवेलेबल करून देत आहेत. सो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, सबस्क्राईब करायला विसरूच नका. सबस्क्राईब करायचंच आहे, कारण की सर पुढे पण गायडन्स देणार आहे तुम्हाला की इन फ्युचर कॉलेज कसं सिलेक्ट करायचा, कोणता क्रायटेरिया असणार आहे. सो यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कंटिन्युअसली टचमध्ये राहा. सोबतच केमिस्ट्रीचे अजून एमसीक्यू सोडवायचे असतील, अजून काही सेशन्स बघायचे असतील तर आपण या चॅनलवरती देतोच आहोत. सोबतच तुम्ही माझं देखील चॅनल सबस्क्राईब करू शकतात, केमिस्ट्री बाय गुणवंत माळी. सो इथे देखील तुम्हाला बाळांनो मस्त एमसीक्यूज, एक्स्ट्रा सेशन्स, केमिस्ट्रीची तयारीसाठी एमएसटी सीईटीचे काही एक्स्ट्रा सेशन्स मी तिथे अवेलेबल करून दिलेले आहेत. सो ते देखील तुम्ही फॉलो करू शकतात. आणि यूट्यूबला देखील जस्ट सर्च करायचं आहे गुणवंत माळी, तुम्हाला मिळून जाईल. व्हॉट्सअप नंबर पण प्रोव्हाइड करून दिलेला आहे. इन्स्टाला देखील तुम्ही मला फॉलो करू शकता. ओके, चालतंय, भेटूया आपण आता नेक्स्ट सेशनमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, काळजी घ्या, अभ्यास करा आणि प्रिपरेशन द्या. आणि तुमच्या पेपरसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. बाय बाय बच्चा पार्टी.